नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप सुंदर असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत। त्याआधी कालच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो की आता इथे जी काही आरू आहे आरूचं आणि त्याचबरोबर इथे आता गृहप्रवेश हा सुरू असतो। इकडे मात्र एजेने सांगितल्याप्रमाणे त्या तिघी सुद्धा जावा तिथून घर सोडून निघून गेलेल्या असतात। त्या तिघी सुद्धा तिथून निघून जाण्याचं कारण म्हणजे जो काही एज आहे एजेने ते दुर्गाला शिक्षा दिलेली असते। दुर्गा ज्या पद्धतीने ते वागलेली आहे आणि त्या पद्धतीने वागलेली असल्या कारणाने तिची सर्वात मोठी चूक होती ही गोष्ट मात्र इथे त्याला माहिती असल्या कारणाने त्याने इथे सर्वात मोठी शिक्षा इथे दिलेली असते आणि त्याने एवढी मोठी इथे शिक्षा दिल्याच्या नंतर मात्र इथे जो काही एज आहे एजे या गोष्टीचा विचार करत असतो। हे सर्व काही या पद्धतीने झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे जी काही दुर्गा आहे दुर्गाने ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने इथे केलेल्या आहेत, त्यामुळेच इथे त्याने शिक्षा दिलेली असते। आता शिक्षा दिल्याच्या नंतर त्या तिघी सुद्धा तिथून निघून गेलेल्या असतात। खूप मोठ्या बॅग पॅक केलेल्या असतात आणि खूप मोठ्या बॅग पॅक केल्याच्या नंतर इथे आता जो काही आपला इथे एज आहे एजंटनी त्यांना तिथून बाजूला केलेलं असतं आणि तिथून त्यांना बाजूला केल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र ह्यांचा गृहप्रवेशाची छान अशी तयारी सुरू असते। गृहप्रवेश तर हा झालाच पाहिजे, कारण लग्नाच्या पद्धतीने इथे झालेला आहे। लग्न ह्या सर्व काही पद्धतीने झाल्याच्या नंतर आता इथे एज बोलत असतो, आता लग्नामध्ये तर जास्त हौसमौस इथे करता आली नाही, पण मला एक गोष्ट इथे बोलायची आहे आणि ती म्हणजेच की इथे काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता छान पद्धतीने तुम्ही गृहप्रवेश करा, ज्या काही विधी आहेत त्या इथे करा असं इथे सांगण्यात आलेलं असतं आणि तेव्हा सर्व तयारी इथे लीलाने केलेली असते। आता लीलाने सर्व काही तयारी इथे तर केलेली असते प्रेक्षकांनो, सर्वजण जमलेले सुद्धा असतात, पण ज्या काही मेन तिघी आहेत त्या तिघी इथे नसतात। आता मात्र इथे नवरी आणि जो काही नवरा मुलगा आहे आणि हे दोघे सुद्धा इथे बसलेले असतात। तेव्हा आता काय करायचं आहे असा प्रश्न इथे विचारण्यात येतो आणि तेव्हा मात्र इथे तुम्हाला लग्नानंतरचे काही जे विधी असतात ते इथे शोधायचे आहेत आणि ते शोधल्यावरच तुम्हाला इथे आता खूप काही गोष्टी इथे समजतील आणि पाहायला मिळतील असं इथे ते बोलत असतात। आता त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला इथे हा आहे म्हणजेच की एजे आहे एजे सुद्धा तिथेच बाजूला उभा असतो। तर आता एक समोर छान डेकोरेट करून ठेवलेला दूध गुलाबाच्या पाकळ्या पाणी मिक्स करून एक खूप मोठासा असा सुंदर असा टोप असतो आणि तिथे बसवलेलं असतं। आता त्या टोपामध्ये इथे त्यांना एक हातातली किंवा बोटातली जी काही रिंग आहे ती इथे टाकायची असते आणि ती रिंग ज्यांना सापडेल त्यांचंच इथे आता घरावरती राज्य असणार आहे असं इथे बोललेले असतात। आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे हे सर्व काही या पद्धतीने होणार असतं आणि जेव्हा आता रिंग शोधायला सुरुवात करत असतात, रिंग ते दोघे तरी इथे शोधतच असतात आणि आपलीच बाजू जिंकली पाहिजे म्हणून त्यांना चेअरअप सुद्धा करण्यात येतं। पण आता इकडे मात्र एजेला त्याचे दिवस आठवत असतात आणि तो नकळतपणे लीलाचा हात पकडतो आणि त्या सर्व काही गोष्टीमध्ये इथे तो जात असतो आणि तेव्हा इकडे मात्र जी काही लीला आहे ती बोलत असते, एजे काय करताय तुम्ही, माझा हात सोडा ना प्लीज, एजे काय करताय तुम्ही, माझा हात सोडा ना, तुम्ही माझा हात का पकडलेला आहे, तुम्हाला कळते का तुम्ही काय केलेलं आहे असं इथे ती बोलत असते। आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही एज आहे एजेला तर हे सर्व काही काय चाललेलं आहे हे तर कळत नसतं, पण तो वेगळ्याच धुंदीमध्ये इथे गेलेला असतो आणि वेगळ्याच धुंदीमध्ये इथे गेल्याच्या नंतर आता इथे ती सतत एकच गोष्ट इथे बोलण्याचं सुद्धा प्रेक्षकांनो काम करत असते। तिला असं वाटत असतं त्याला असं वाटत असतं की नाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण जो काही एज आहे एजे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही आता मात्र आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे व्हायला वगैरे नको आहेत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जो काही एज आहे एजे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि तेव्हा आता इथे जी काही आपली ही आहे म्हणजेच की जी काही आपली लीला आहे लीला त्याच्या हातातून हात सोडून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि त्याच्या हातातून पूर्ण हात सोडून घेण्याचा इथे तिने प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा जो एज आहे एज मात्र इथे तिचा हात सोडत नसतो आणि एजेने तिचा हात न सोडल्यामुळे आता प्रेक्षकांनो इथे बऱ्याच काही अशा गोष्टी सुद्धा होत असतात।
त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो एजे आहे इकडे जी लीला आहे ती तिथे त्याला सतत बोलत असते जे प्लीज माझा हात सोडा ना, काय करताय प्लीज तुम्ही हात सोडा ना. आणि तेव्हा इथे पुढे जाऊन जो काही एज आहे तो इथे लीलाचा हात सोडतो आणि तो थोडासा लाजूनच त्याच्या खोलीमध्ये गेलेला असतो. तर आता मात्र इकडे जी काही लीला आहे ती सुद्धा त्यांच्या पाठोपाठ खोलीमध्ये निघून जाते, कारण ही जी काही अंगठी आहे ती इथे अरुला सापडलेली असते. तर आता इकडे दुर्गा आणि त्या दोघी सुद्धा इकडे जाऊन पोहोचलेल्या असतात. तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरती खूप मोठ्या मोठ्या हेवी साड्या असतात, दागिने भरपूर घातलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा झाल्याच्या नंतर त्या बोलत असतात, इथे तुमच्या घरी किती पसारा आहे वगैरे असं बोलल्याच्या नंतर खरं तर त्या लीलाच्या माहेरी गेलेल्या असतात आणि हा एवढा पसारा पाहिल्यानंतर आम्ही कुठे झोपायचं, काय करायचं वगैरे. आणि तेव्हा आता इथे जी काही लीलाची आई आहे ती इथे बोलत असते, अहो असं काय करताय, हा सर्व काही पसारा जो आहे तो उद्या गायब होणार आहे आणि तो कुठे जाणार आहे. तेव्हा आता ती इथे बोलत असते, तुम्ही हे सर्व काही साफसफाई करणार आहात ना, मग तो इथे व्यवस्थित लावला तर तुम्हाला जागाच होईल, मग आज बाहेर अंगणामध्ये झोपायचं आहे. तेव्हा इथे जी काही दुर्गा आहे ती बोलत असते, असं कसं अंगणामध्ये झोपायचं, आमच्या अंगावरती एवढे मोठे मोठे दागिने आहेत, एवढ्या महागड्या साड्या आहेत आणि आम्ही असं अंगणामध्ये नाही झोपू शकत. तेव्हा इथे त्या बोलत असतात की अच्छा ठीक आहे, मग त्यात काय एवढं, ह्या घ्या तुमच्यासाठी तिघींसाठी 3 अशा कॉटनच्या छान साड्या आहेत, ह्या साड्या घाला आणि त्याचबरोबर जे काही दागिने आहेत ना ते माझ्याकडे काढून द्या. तेव्हा त्या त्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतात. तेव्हा त्या बोलत असतात, अहो असं काय पाहताय, दागिनेच तुम्हाला द्यायला सांगितले आहे, ठेवण्यासाठी द्यायला सांगितलेले आहेत फक्त, त्यामुळे इथे तुम्ही ते दागिने आमच्याकडे देऊ शकता आणि छान असं तुम्ही आनंद घेऊ शकता इथे आमच्या या घराचा सुद्धा. इकडे मात्र आता प्रेक्षकांनो त्यांना तिथे राहायला खूपच जास्त त्रास होत असतो, तिथे राहायला त्यांना खूप जास्त जड जात असतं. त्यांना असं वाटत असतं की नाही पण आता इथे जी काही शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा तर आपल्याला इथे भोगावीच लागणार आहे, त्याच्यासाठी काही इथे पर्यायच नाही आहे असं ह्या तिघींचं सुद्धा इथे म्हणणं सुरू असतं. आणि शिक्षा दिल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी आपल्याला ती जी शिक्षा आहे ती इथे भोगावी लागणार आहे, म्हणूनच ते आता इथे प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा का एकदा ही शिक्षा भोगली आणि पुन्हा एकदा जो काही एज आहे त्याचं मन जिंकलं आणि त्या एजेचं मन इथे जिंकल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा त्या घरामध्ये आपण जाऊ शकतो आणि पुन्हा त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आता आपल्याला मात्र सर्व काही गोष्टी इथे साध्य करता येतात असं त्यांचं म्हणणं असतं. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही एज आहे तो त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि एज त्याच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा एकदा जी काही लीला आहे, लीलाने व्यवस्थित अशी त्याच्या जखमेवरती पट्टी वगैरे करून दिलेली असते, ती त्याची व्यवस्थित पद्धतीने काळजी घेताना दिसत आहे. आणि तेव्हा एज खरं तर नको बोलत असतो, पण लीला जी आहे ती मात्र अजिबात ऐकत नाही. ती बोलत असते की नाही, मी तुमचं ह्या गोष्टीमध्ये ह्या बाबतीमध्ये काहीच ऐकणार नाही, तुम्ही म्हणाल तसं आणि त्याचबरोबर मी म्हणेल तसंच तुम्हाला सर्व काही करावं लागणार आहे, कारण तुमची ही जी काही जखम आहे जखम आहे ती मात्र खूपच खोल आहे वगैरे वगैरे असं इथे ते 3 मिनिटं खूपच जास्त खोल आहे आणि त्यामुळे मी म्हणेल तसंच तुम्हाला सर्व काही करावं लागणार आहे. तर प्रेक्षकांना आता संध्याकाळची वेळ झालेली असते, बरीच रात्र उलटून चाललेली असते आणि तेव्हा एजे हा झोपलेला असतो. तर आता लीलाला प्रश्न पडलेला असतो, जर एजेने कूस बदलली तर पुन्हा त्या जखमेवरती हात येऊ शकतो, पुन्हा त्यांना त्रास होऊ शकतो, मग हे सर्व काही इथे होता कामा नये, म्हणून मग आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आता इथे ती उषा ठेवून पाहते, तिची एकदमच वेगळीच तगमग इथे सुरू असते. उषा ठेवून पाहिल्याच्या नंतर सुद्धा ह्याच्या काही गोष्टी आहेत ती बोलत असते, परत उशी जर पडली तर पुन्हा धक्का लागू शकतो, मग आता काय करू तिला समजत नसतं आणि तिची इथे द्विधा मनस्थिती सुरू असते. तेव्हा आता शेवटी इथे ती जी काही लीला आहे, लीला इथे त्याच्या उशाला बसते आणि त्याच्या हातावरती हात ठेवून तशीच रात्रभर जागत असते, कारण आता इथे एजेला त्रास होऊ नये ह्याच गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात. आणि एजेला जर त्रास झाला, त्याच्या जखमेला जर त्रास झाला तर मला त्याला त्रास झालेला पाहणार नाही, देखवणार नाही असं इथे लीलाचं म्हणणं असतं. आणि म्हणून जी काही आपली लीला आहे ती मात्र इथे एजेच्या बाजूला रात्रभर बसून तशीच जागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं मिराज वाईज चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू. भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.